नमस्कार, मी तन्मय डिल्लू. पुढच्या 10 मिनिटात आपण घेणार आहोत 20 बातम्यांचा आढावा. सुरुवात करूयात या महावेगवान घडामोडींना. बीएमसी निवडणुकांकरता सर्व पक्ष आपापल्या उमेदवारांची यादी तयार करण्यात व्यग्र झालेत. मात्र शिवसेना बंडखोरीच्या भीतीने उमेदवारांची यादी जाहीर करणार नसल्याची माहिती सूत्रांनी जय महाराष्ट्राला दिली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यास बंडखोरीची शक्यता गृहीत धरून थेट उमेदवाराला पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेसाठी भाजपनं मोर्चे बांधणी सुरू केली असून महापालिका निवडणुकीकरता उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वर्षा या निवासस्थानी मुंबईतील भाजप आमदार खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत तब्बल 513 उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. भाजप खासदार आणि आमदारांची बैठक संपली. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच संभाजी ब्रिगेड उतरते. मुंबई आणि मुंबईकरांच्या विकासाचा मुद्दा घेऊन आपण निवडणुकीला समोर जात असल्याचं संभाजी ब्रिगेडचे पत्रकार परिषदेत सांगितलंय. दरम्यान संभाजी ब्रिगेडनं आपापल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत या यादीत 20 वॉर्डाचे उमेदवार देखील जाहीर केलेत. मुंबई पालिका निवडणुकीसाठी आता एमआयएम ही निवडणूक आखाड्यात उतरली आहे. शनिवारी रात्री एमआयएम पक्षाचे अकबरुद्दीन ओवैसी यांनी गोविंदवाडीच्या शिवाजीनगरमधील रफिक नगरमध्ये प्रचार सभा घेतली. तेलंगणा व हैदराबादमध्ये केलेल्या विकास कामांचा पाढा यावेळी त्यांनी लोकांसमोर वाचला. महापालिका निवडणुकीआधी उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय, कारण आगामी निवडणुकीसाठी ओमी कलानी यांनी भाजपसोबत युती केली आहे. राष्ट्रवादी समर्थक नगरसेवकांना सोबत घेऊन ओमी कलानींनी सत्ता 2017 हा गट स्थापन केला असून भाजप आणि आरपीआय सोबत युती केली आहे. दरम्यान आमदार ज्योती कलानी यांनी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. बदलापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष शरद तेली यांच्यावर 2 अज्ञात इसमांनी तलवारीनं हल्ला केलाय. या हल्ल्यात तेली थोडक्यात बचावले. या हल्ल्याचं कारण अजूनही अस्पष्ट आहे. पोलीस त्या हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. दरम्यान तेली यांना बदलापुरातल्या धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. भाईंदरमध्ये गोल्डन नेस्ट परिसरात एका आई आणि मुलीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली आहे. इमारतीमधील रहिवाशांना फ्लॅटमधून दुर्गंधीचा वास येऊ लागल्यानं याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना 2 मृतदेह सापडलेत. राज्यातील सर्वच चेकपोस्ट लवकरच हायटेक केले जाणार आहेत. राज्यातील सर्व चेकपोस्टवर वाहनांच्या तपासणीसाठी संगणकीकृत पद्धत अवलंबली जाणार आहे. चेकपोस्टवर संगणकीकृत पद्धत अवलंबल्यानंतर कोणतीही गाडी सरसकट निवडून तपासण्याची गरज भासणार नाहीये. संगणक सांगेल ती गाडी थांबवून तपासली जाईल. येत्या काही आठवड्यातच या हायटेक प्रणालीची अंमलबजावणी केली जाणार आहे. रेल्वे तिकिटांवर मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड सक्तीचं होण्याची शक्यता आहे. येत्या अर्थसंकल्पात यासंबंधीची घोषणा होऊ शकते. याआधी वोटर आयडी दाखवूनही या सवलती मिळू शकत होत्या. आता मात्र आधार कार्ड बंधनकारक करण्यात येत आहे. मुंबईत प्रादेशिक परिवहन कार्यालयानं गेल्या 3 दिवसात खासगी ऑटो रिक्षांवर कडक कारवाई केली आहे. या कारवाईत 175 ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्यात. यामुळे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत. ही कारवाई आणखी काही दिवस चालणार असल्याचं प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितलंय. अर्ज भरताना आल्यानं घरकुल योजनेपासून वंचित राहिलेल्या गिरणी कामगार आणि वारसांना पुन्हा संधी देण्याचा पुनरुच्चार म्हाडाच्या वतीनं केलाय. त्यानुसार येत्या एप्रिल महिन्यात पुन्हा अर्ज भरण्याची संधी गिरणी कामगारांना मिळणार आहे. MMRDA तर्फे खरेदी करण्यात आलेल्या हायब्रिड पर्यावरणपूरक बसेसची सेवा फेब्रुवारी महिन्यात सुरू करण्यात येणार आहे. ही बस सेवा वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सुरू करण्यात येते. त्यामुळे वांद्रे कुर्ला आणि सायन रेल्वे स्थानकादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यातील जिल्हा परिषदाच्या शाळांना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देण्याचे उद्दिष्ट राज्य शासनानं ठेवले आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत हा उपक्रम राबवला जातोय. यासाठीच केम्ब्रिज विद्यापीठाबरोबर सहकार्याचा एक करार झालाय. मुंबईसह राज्यात नवीन नापासांची संख्या वाढत असल्याचं समोर आलंय. UDAIDSच्या अहवालात नवीन नापासांची संख्या वाढत असल्याचं समोर आलंय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईतील विविध शाळांतील इयत्ता 9वीतील विद्यार्थी संख्या सुमारे 5000 कमी झाल्याचं निरीक्षणात नोंदवण्यात आलंय. विशेष म्हणजे गळतीचं प्रमाण पश्चिम विभागात सर्वाधिक आहे.
शिक्षण विभागानं जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम हाती घेतलाय। त्यामुळे 2017 अखेरपर्यंत शाळेतील प्रत्येक वर्ग आता डिजिटल बनणार आहेत। प्रत्येक वर्ग डिजिटल करण्यासाठी प्रत्येक वर्गात इंटरॅक्टिव्ह बोर्ड, 32 इंच किंवा त्यापेक्षा मोठा टीव्ही आणि मीरा कास्ट डिव्हाइस अशा आवश्यक गोष्टी दिसणार आहेत। मानधन तत्वावर 161 शिक्षकांच्या भरती प्रक्रियेला महापालिका शिक्षण विभागानं सुरुवात केली होती। त्याला महापालिका शाळांमध्ये विनावेतन शिकवण्याची तयारी दर्शवणाऱ्या 122 शिक्षकांनी आव्हान दिलं होतं। त्यावर या शिक्षक भरतीला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती देण्यात आली आहे। तूर डाळीचं पीक चांगलं असल्यानं या आठवड्यात तूर डाळीचे दर 10 रुपयांनी कमी झालेत। याचबरोबर मूग डाळ, हरभरा डाळीचेही दर कमी झालेत। या आठवड्यात हरभरा डाळ 12 रुपयांनी उतरल्यानं 100 रुपये किलोनं विक्री होतीये, तर मूग डाळ 8 रुपयांनी स्वस्त झाली आहे। गेल्या 15 दिवसांमध्ये पालेभाज्यांची आवक वाढली आहे। त्यामुळे पालेभाज्यांचा दर 7 ते 10 रुपयांपर्यंत आहे। दर फळभाज्या 40 ते 60 रुपये किलो दरानं विक्री होत आहेत, तर लसूण दरामध्ये तब्बल 60 रुपये वाढले असून दर 140 रुपयांपर्यंत पोहोचलेत। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 5ही मार्केटमध्ये विशेष साफसफाई मोहीम सुरू करण्यात आली आहे। 5ही मार्केटमधील सर्व कचरा उचलण्यात आलाय। विशेषतः भाजी आणि फळ मार्केटच्या गाळ्यांवर कामगारांसाठी उभारलेल्या झोपड्याही हटवण्यात आल्या आहेत। मार्केट कचरामुक्त करण्यासाठी अशाच प्रकारची साफसफाई नियमितपणे ठेवली जाणार आहे। मुंबईतील शहर विभागातील संपूर्ण पश्चिम उपनगरात 31 जानेवारी रोजी 20% पाणी कपात असणार आहे। महानगरपालिकेमार्फत भांडूप संकुल येथील उदच्चन केंद्रात 1200 किलोमीटर व्यासाची बटरफ्लाय झडप बदलण्याचं काम असल्यानं पाणी कपात असल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे। तर मेट्रो महापासमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही बघत राहा जय महाराष्ट्र।